चले माए चलती रहे बेखौफ हवाएं लहरा के झूमे तिरंगा आजाद रहे आबाद रहे तू तारों को झूमे तिरंगा माँ से है माटी माँ से है माथा माथे पे माटी सजा के चले माए चले परेड राष्ट्रीय सल्यूट सलामी दो जय भारत माता की जय इनकलाब जिंदाबाद क्रांति दिन का एक ही नारा त्याला अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे। याचं कारण असं आहे की या दिवसापासून महात्मा गांधी आणि त्यावेळच्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसनं असं जाहीर केलं, सर्वांना सांगितलं की आजपासून तुम्ही स्वतंत्र आहात आणि एका चले जाव या आंदोलनाची सुरुवात झाली। या चले जाव आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी कारावास भोगला ती संख्या इतकी प्रचंड होती की तुरुंग अपुरे पडले देशात आणि सरकारनं देशातील सगळ्या मोठ्या नेत्यांना 9 ऑगस्टच्या पहाटेच अटक केलेली। त्यामुळं नंतरचं जे काही भारतामधलं स्वातंत्र्य चळवळीचं हे सगळ्यात मोठं आंदोलन चले जाओ आंदोलन, ज्याला करेंगे या मरेंगे असा गांधीजींनी नारा दिला होता, त्याचप्रमाणे अखंड भारतामध्ये छोडो भारत या नावाने हे आंदोलन गाजत होते। तर या आंदोलनामध्ये त्यावेळच्या क्रांतिकारकांची दुसरी फळी ही स्वातंत्र्य संग्रामामध्ये उतरली आणि मोठ्या फळीतले सगळे मोठे नेते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल हे सगळे अटकेत होते। त्यामुळे देशभर हे आंदोलन राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या फळीनं पेललं आणि संपूर्ण देशभर मोर्चे, निदर्शने, बंद आणि तुरुंगवास असं एक समीकरण चालू झालं। हे आंदोलन इतकं मोठं झालं की त्या काळामधल्या ब्रिटिश सरकारला ते आंदोलन थांबवणं शक्य झालं नाही। देशाच्या विविध भागामध्ये याच आंदोलनाचा एक भाग म्हणून प्रतिसरकार निर्माण झाली। सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी, त्याचप्रमाणे बंगालमध्ये बिहारमध्ये पूर्णिया या ठिकाणी अशा अनेक ठिकाणी देशामध्ये प्रतिसरकार निर्माण झाली। त्या ठिकाणी जनतेनं आणि क्रांतिकारकांनी आणि देशभक्तांनी ब्रिटिश सैन्याला हाकलून लावून तिथं स्वतःचं सरकार स्थापन केलं। शेवटी या आंदोलनाचा जोर इतका वाढला की ब्रिटिश सरकारला समजून चुकलं की आता आपल्याला भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय तरणोपाय नाही आणि मुळातच हे आंदोलन चालू होत असताना गांधीजींनी सांगितलेलं होतं की हे आंदोलन आता स्वातंत्र्य मिळेपर्यंत थांबणारच नाही। त्याच्यामुळे देशातल्या जनतेनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि करेंगे या मरेंगे किंवा चले जाओ आंदोलन, छोडो भारत आंदोलन हे यशस्वी झालं आणि ब्रिटिश शासनाला भारताच्या स्वातंत्र्याची योजना भारतीय नेत्यांच्या पुढे मांडावी लागली आणि भारताला आता स्वातंत्र्य कसं दिलं जाईल याची चर्चा पुढे चालू झाली। हे या आंदोलनाचं सर्वात मोठं यश होतं आणि त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील हा शेवटचा टप्पा आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यातली 9 ऑगस्ट क्रांती दिन या दिवसाची ही अतिशय महत्त्वाची उल्लेखनीय कामगिरी आहे आणि त्याच्यामुळे भारतामध्ये 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। ज्या ज्या कारागृहांच्या मध्ये देशभक्तांनी कारावास भोगला तिथं त्या कारागृहात जाऊन तिथल्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं जातं। आज आपण जिथं आपण ज्यांना अभिवादन केलं ते या कारागृहामध्ये ज्या ज्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी, क्रांतिकारकांनी कारावास भोगला त्यांना आज आपण या निमित्ताने अभिवादन करत आहोत। एका परीनं आपल्या देशासाठी त्यांनी जे काही कष्ट सोसले, भोगले, त्यांना आपण विनम्रपणे त्याची आदरांजली वाहत आहोत। तर इथं हा जो तुरुंग आहे, ज्याला आज वेगळं नाव दिलेलं आहे, पण पूर्वी संस्थान काळामध्ये आणि स्वातंत्र्यापूर्वी 1947 पूर्वी हा तुरुंग होता
आता या कार्यक्रमानंतर आपण इथं अभिवादन केल्यानंतर हा तुरुंग मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे. इचलकरंजी शहरामध्ये सुद्धा अनेक क्रांतिकारकांनी, इचलकरंजी शहराच्या आसपासच्या लोकांनी याच तुरुंगात चले जाव आंदोलनामध्ये आणि त्याच्याही अगोदरच्या अनेक आंदोलनामध्ये कारावास भोगलेला आहे. इचलकरंजीचे सुपुत्र देशभक्त आमदार खंजिरे साहेब, बाबासाहेब खंजिरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या इचलकरंजीमध्ये अनेक वेळा आंदोलनं झाली. त्यांच्यासोबत त्यांचे विविध तत्कालीन काँग्रेसचे सहकारी उपस्थित आणि त्या सर्वांनी या ठिकाणी कारावास भोगलेला आहे. आज प्रशालेच्या वतीने मी या ठिकाणी या हुतात्मा दिनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या सर्व क्रांतिकारकांना, देशभक्तांना विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद. लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे, आबाद रहे. अधिकारी असायचे सगळे, दोन्ही बाजूला आणि पोलीस असायचे आणि इथनं आज इथं हे होत्या आणि इथं इचलकरंजी शहराचे, इचलकरंजी संस्थानातील ज्या ज्या देशभक्तांनी 1947 पूर्वी त्याच्यामध्ये देशभक्त बाबासाहेब खंजिरे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या इचलकरंजीतील अनेक काँग्रेसचे, त्यावेळेचे राष्ट्रीय सभेचे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. ह्या ज्या बॅरेक्स दिसत आहेत आता ह्या दुसऱ्या कामासाठी दिल्या. खरं म्हणजे इचलकरंजी महानगरपालिकेनं पाण्याचा नळ आहे ना, ह्याला अनेक क्रांतिकारकांचे हात लागलेले असतात, ज्यांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्य कारावास भोगलेला. आणि इथे एक छोटा हौद होता पूर्वी, तो आता मुजवून टाकलेला आहे आणि इथे मोठ्या टाईल्स घातलेल्या आहेत. हे मंदिर आहे इथं छोटस. तर अशा पद्धतीने इकडं पण मोठी बॅरेक होती. अनेक कैद्यांना इथं पण आणून ठेवलं जायचं. हा संस्थान काळातलं तुरुंग आहे आणि इथं भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक आपल्या इचलकरंजीतील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी कारावास भोगलेला आहे. तर याचं स्वरूप अतिशय सुंदर होतं. आम्ही लहानपणी यायचो, म्हणजे NCC ला असताना आम्ही हुतात्मा स्मारकाला आपल्या या अभिवादन करण्यासाठी तुमच्यासारखेच आम्ही यायचो. त्यावेळी इथं असे ग्रिल होते, ग्रिल्स होते, लोखंडी ग्रिल हो. तर आणि त्याला दरवाजे दरवाजा भिंतीनंतर म्हणून हे इथं काढून ठेवलेली इथंच आहेत सर. हे हेरिटेज वास्तू म्हणून खरं म्हणजे ही जतन करायला हवी. तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आपण आपल्या देशासाठी निश्चितपणे कार्य करावं अशी प्रेरणा तुमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. यासाठी हे आवश्यक आहे. आपण सुद्धा त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करूया. या ठिकाणी मी तुम्हाला या तुरुंगाची माहिती दिलेली आहे. तुमच्या लक्षात असू दे की इथं आपल्या स्वातंत्र्यासाठी लोकांनी कारावास भोगलेला आहे. इचलकरंजी परिसरातील देशभक्तांनी, कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांनी